हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की कृष्णाला मदत करण्यासाठी दुष्यंत हा आता वेळेवरती पोहोचलेला आहे आणि आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो की कृष्णा, आपल्याला त्या चंद्रीकडून सगळं सत्य वधवून घेता येईल, पण त्यासाठी तुला थोडीशी ॲक्टिंग करावी लागेल। त्यावर आता कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, कशापायी उगाच गरिबाची चेष्टा करायला लागलाय? तुम्ही एक वेळ मला एका दिवसात अख्खं शेत नांगरून काढायला लावा, एका दिवसात सगळ्या शेतात मूठ टाकायला सांगा, एका दिवसात हवं तर सगळं भात झोडून बी काढायला सांगा, मी समजा करू शकतोय। हवं तर एकटीनं अख्ख्या गावचं पाणी भरायला लावा, ते बी करू शकतोय, पण हे ॲक्टिंग बिक्टिंग आपल्याला जमणं नाही हो। त्याबरोबर आता लगेचच इकडे दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू मला सांग, तू अख्ख्या गावाचं पाणी भरून दिलंस तर अख्खं गाव तू निर्दोष आहेस हे मान्य करणार आहे? की अख्ख्या गावाचं जरी शेत नांगरून दिलंस तरी अख्खं गाव मान्य करणार आहे तू निर्दोष आहेस म्हणून? त्यावरती म्हणते, नाही जी, कोण बी नाही करायचं। त्याबरोबर इथं आता बाळजाबाई ज्या असतात त्यांच्याकडे गावातली सगळी लोकं आलेली असतात आणि आता बाळजाबाईंना म्हटलं जातं की बाळजाबाई आता तरी न्याय करा, आता तर कृष्णीला दिलेला वेळ संपत आलाय। बाळजाबाई म्हणतात, हे बघा, आपण योग्य तो न्याय करू, एवढा वेळ दिला होता, अजून अर्धा तास बाकी आहे त्या कृष्णीच्या येळातला। त्याबरोबर सावित्री म्हणायला लागते, अहो बाळजाबाई, ती कार्टी काय बी करू शकणार नाही, कारण मला पुऱ्या खात्रीनिशी सांगता येईल की त्या कार्टीनंच चोरी केली आहे, म्हणून तर ती येईना झाली ना व इथं। बाळजाबाई म्हणत असतात की कृष्णा आमची सून आहे, त्यामुळं आम्ही तिच्यावरती ह्यो असा अविश्वास नाही दावू शकत। आम्हासनी संपूर्ण पुराव्यानिशी जेव्हा समजल की कृष्णानं चोरी केली आहे तेव्हाच आम्ही कृष्णा चोर आहे असं म्हणू, कारण काय आहे, एखाद्याचा पुरावा न बघता एखाद्यावर विश्वास न ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही आज पावतर कधी बी पक्षपातीपणा केलेला नाही न्याय देताना, हे तुम्हा समजासनीच ठाव आहे, त्यामुळं आज बी पक्षपातीपणा होणार नाही। त्याबरोबर इकडे आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा तुझ्याशी बोलणं म्हणजे ना वेळ वाया घालवण्यासारखं आहे। बंट्या, मला तू सांग, आपल्याला इथे फॅन्सी ड्रेसचे कपडे कुठे मिळतील? बंट्या म्हणतो, अहो दुष्यंत सरकार, कशाला आपल्याला कपडे मिळणार आहेत? इथं कुठं कपडं नाही मिळायचं बघा फॅन्सी ड्रेसचं। त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, कुठेच नाही मिळणार फॅन्सी ड्रेसचे कपडे। त्यावर आता कृष्णा म्हणते, अहो कशापायी हवं, कसलं कपडं हवं ते सांगा की। दुष्यंत आता म्हणत असतो की हे बघ, आपण पोलिसांच्या वेशामध्ये चंद्रीकडे जायचं, चंद्रीला सांगायचं की आपण पोलीस आहोत आणि मग तिच्याकडून खरं काढून घ्यायचं। त्याबरोबर लगेचच आता बंट्या म्हणतो, अगं एक कृष्णे, पोलिसांचं कपडं हवं असतील तर मिळतील की? त्याबरोबर कृष्णा म्हणते, कसं काय? त्याबरोबर आता बंट्या सांगतो, अगं ते रामचंद्र काका मध्यंतरी नाही का त्यांची म्हस नडली होती, तेव्हा तू केली होतीस की त्यांची मदत, मग आज ते नाही वय करायची तुझी मदत? त्यावर आता कृष्णा म्हणते, अरे पर। त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, पण नाही आणि बिन नाही, जर मदत मिळत असेल तर आपल्याला मदत घ्यायला काहीच हरकत नाही आहे कृष्णा, कारण आता सध्या आपल्याला मदतीची खूप गरज आहे, जर मिळत असतील कपडे तर घ्यायला हवे आपण। त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत हा बंट्याला म्हणतो, बंट्या ती लोक ओळखतात का तुला? त्यावर बंट्या म्हणतो, अहो होय दाजी, लई चांगलं ओळखत्यात, कृष्णीला बोलवाय त्यांनी मलाच धाडलं होतं, मी कृष्णीला नेलं होतं की तिथं। त्यावर बंट्या म्हणतो, पण त्याचा काय उपयोग होईल इथं? त्यावर दुष्यंत त्याला सांगतो, हे बघ, उपयोग होणार कसा नाही, उपयोग होणार, एक काम करूया, मी आणि कृष्णा पुढे जातो आणि चंद्रीच्या घराजवळ कुठेतरी थांबतो, तू तिथे ये, तिथे आम्हाला कपडे दे, तिथे आम्ही चेंज करू आणि तिथूनच आम्ही तिला घाबरू। त्याबरोबर लगेचच आता बंट्या म्हणतो, चालते की दाजी, तुम्ही दोघं या बाईकवरनं जावा, तोवर मी आडमार्गानं येतो। त्याबरोबर आता दुष्यंत कृष्णाला बाईकवर घेतो आणि आता चंद्रीच्या घराजवळ जाऊन थांबतो, तोवर बंट्या जाऊन कपडे घेऊन येतो पोलीस काकांचे आणि ते आता दुष्यंत आणि कृष्णाला देतो। दुष्यंत आणि कृष्णा ते कपडे घालतात आणि चंद्रीच्या घरी जातात। तर इकडे आता गावातली लोक म्हणत असतात, बाळजाबाई तुमची सून आहे म्हणून तुम्ही तिला जादाचा येळ द्यायला लागलाय बघा, ही चिटिंग आहे, तुम्ही योग्य तो न्याय करा। त्यावर बाळजाबाई म्हणतात, गपरे, लहान लेकरावानी बोलू नगस, आम्ही कुणाला बी जादाचा येळ बिळ काही देत नाही आहोत, जे हाय ते हाय, आज पावतर या बाळजानं फक्त न्याय केला आहे, तुम्हा समजासनी तर ठाव आहेच नवं। त्याबरोबर आता लगेचच इथे कृष्णाची आई म्हणायला लागते, अहो बाळजाबाई, मी म्हणलं नवं त्या पांढऱ्या पायाच्या अवदशेला कसला बी पुरावा नाही घावायचा म्हणून, कारण ती चोर हाय तर तीच चोर हाय। त्याबरोबर इकडे आता बाळजाबाई म्हणायला लागतात की तुम्ही समद्यांनी धीर धरा, दम धरा, आम्ही म्हणलंय नवं,
आम्ही न्याय करणार म्हणजे करणार. आणि जर तुम्हा समद्यासने आमच्या न्यायावर विश्वासच नव्हता तर मग कशा पायी आलात तुम्ही समद्या आमच्याकडं? जायचं होतं की सवता न्याय कराया. आलाय नवा आमच्याकडं तर मग थांबा की, बघा की थोडी वाट आमच्या न्यायाची. आम्ही आज पावतर कधी बी पक्षपातीपणा केलेला नाही, यापुढं बी करणार नाही. सबूत दिलाय ना मग तुम्हा समद्यासनी. मग ठेवा आमच्यावर विश्वास आणि व्हा मागं समद्यांनी. आम्ही कृष्णाला जर तिची चूक असेल तर जरूर शिक्षा देऊ आणि तिला आम्ही शिक्षा बी छोटी मोठी किंवा थोडी थोडकी देणार नाही आहोत. आम्ही तिला चक्क रांगडे पाटलांच्या घराण्यातनं, रांगडे पाटलांच्या आडनावातनं बेदखल करून टाकणार आहोत. रांगडे पाटलांचा तिच्याबरोबर काही एक संबंध उरवणार नाही आहोत. ही काय तिच्यासाठी कमी बारीक शिक्षा असणार आहे वय? मग जर एवढी मोठी शिक्षा आपल्याला तिला द्यायची आहे तर सौताला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिला थोडा जास्तीचा वेळ मिळाला तर काय हरकत आहे? बाळजाबाईंच्या मनाला वाटत असतं की कृष्णा काही पुरावे आणूच शकणार नाहीये. कृष्णाला वेळ जरी वाढवून दिली तरी काहीच फरक पडणार नाहीये. उलट लोकांच्या नजरेत तेवढी आपली जागा चांगली वाढेल. तर इकडे आता लगेचच लोक म्हणायला लागतात, अहो बाळजाबाई ह्याला काय अर्थ आहे? त्यावर भक्ती म्हणत असते, ओ शिरपती काका असं कशापायी करायला हो? अहो आज पावतर माझ्या कृष्णीनं गावातल्या प्रत्येकाला मदत केली आहे ना व? मग त्याबरोबर आता लगेचच इकडे कृष्ण आणि दुष्यंत चंद्रीकडे आलेले असतात आणि आता चंद्रीला ते पकडतात रंगे हात. चंद्री गाव सोडून पळून चाललेली असते. आता कृष्णा ही चंद्रीला विचारायला लागते की तुम्ही गावातल्या गावदेवीचे दागिने चोरले आहेत ना व? चंद्री म्हणते, नाही हो म्या नाही चोरलेले. त्यावर दुष्यंत आणि कृष्णा तिला सांगतात की आम्हाला सगळं माहीत आहे. त्यावेळी आम्ही राऊंडला निघालो होतो आणि कृष्णाने पोलीस कंप्लेंट केली आमच्याकडे, त्यामुळे आम्ही तपास केला आहे आणि त्या तपासामध्ये आम्हाला CCTV फुटेज सापडलं आहे, त्यात तुम्ही चोरी केली आहे ते सापडले. त्यामुळे आता खरं बोला नाहीतर तुम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागेल. मग चंद्री सगळं खरं कबूल करते. आता ती खरं कबूल करते त्यावेळेस दुष्यंत सगळं तिचं बोलणं रेकॉर्ड करून घेतो आणि त्यानंतर कृष्ण आणि दुष्यंत तिला त्यांचा खरा चेहरा दाखवतात आणि कृष्णा तिला म्हणते, म्या पोलीस नाही, म्या सवता कृष्णा आणि हे माझं कारभारी दुष्यंत सरकार आणि तू आता समजा खरं वकलं आहेस, त्यामुळं आता आमच्याबरोबर चालायचं आणि वाड्यावर बी समद्यासनी खरं सांगायचं, कळलं ना व? चल आता. आणि मग आता कृष्णा ही चंद्रीचा हात धरते आणि चंद्रीला फरफटत बाळजाबाईंपर्यंत घेऊन येते. आता तिथं पावतर आल्यावर इथं कृष्णा ही म्हणायला लागते, थांबा, न्याय करू नकासा बाळजाबाई, म्या पुरावा घेऊन आलोय. आणि मग आता कृष्णा ही लगेचच बाळजाबाईसनी म्हणत असते, बाळजाबाई म्या निर्दोष होतो आणि म्या निर्दोष हाय. ही बघा ही चंद्री हिनं चोरी केली होती गावदेवीच्या देवळात दागिन्यांची. आणि मग आता कृष्णा चंद्रीला विचारते, चंद्रे आता तरी स्वतःच्या तोंडानं समजा कबूल करायची आहेस का आता बी नाहीच बोलायचं तुला? म्या बोलू? त्याबरोबर चंद्री काही बोलत नसते. मग कृष्णा म्हणते, म्या सांगतो समद्यासनी काय घडलं होतं ते. त्या दिवसाला धनत्रयोदशी होती. धनत्रयोदशीच्या दिवशी बाळजाबाईंनी मला सांगितलं होतं गावदेवीच्या देवळात जाऊन मला पूजा करायची आहे. त्या दिवसाला माझं मौनव्रत होतं, त्यामुळं येताना आणि जाताना म्या गावात कुणाशी बी बोललो नाही. पूजा करून झाल्यानंतर म्या थेट घरी यायला निघालो. रस्त्यात मला 2-3 माणसांनी आवाज बी दिला, पण मौनव्रत असल्यामुळं आणि बाळजाबाईंनी लवकर घरला ये सांगितल्यामुळं म्या कुणाशी काय बी बोलू शकलो नाही. म्या घाईघाईनं लगबगीत घरला पोहोचलो. घरला आल्याच्या नंतर म्या लक्ष्मीपूजनाची तयारी केली आणि आम्ही लक्ष्मीपूजन केलं. तोवरच ह्याच संधीचा फायदा घेऊन चंद्रीनं माझ्यासारखी सेम टू सेम साडी खरेदी केली आणि ती माझ्या जागी देवळात गेली. देवळात जाऊन तिनं देवीचं दागिनं चोरलं आणि ती हरितात्यांच्या घराच्या मागच्या बाजूनं गेली आणि मी सुरक्या तात्यांच्या घराच्या पुढच्या बाजूनं आलो होतो. म्हणजे थोडक्यात काय, ती गावच्या मागच्या बाजूनं गेली आणि म्या गावच्या मोरच्या बाजूनं आलो नेहमीच्या रस्त्यानं. म्हणजे गावातल्या समध्या लोकांनी मला बघितली. लोकांना असं वाटत होतं की म्या दागिनं चोरलं आहेत म्हणून म्या कुणाशी बोलायला थांबत नव्हतो. पण म्या दागिनं चोरलंच नव्हतं तर मला बाळजाबाईंनी घरला लवकर बोलवलं होतं आणि त्यात माझं मौनव्रत होतं. मला मागं वळून बी पाहायचं नव्हतं म्हणून म्या घाईघाईनं घरला येत होतो. समजलं नव्हतं आता समद्यासनी समज. त्याबरोबर आता लगेचच सावित्री म्हणायला लागते, खोटं बोलायला बाळजाबाई यावं ही पोरगी. ह्या पोरीनं ह्या बिचाऱ्या गरीब भोल्या पोरीला पट्टी पडवली असन, तुला पैसे देईल असं म्हणली असल आणि हिला आणून इथं आपल्या मोरं उभं केले आणि हिच्या मागनं ही पोरगी बोलायल्या. या पोरीला हिनं सांगितलंय की हे असलं काहीतरी जाऊन तिकडं बोलायचं, मला निर्दोष या समजातनं सोडवायचं. म्या सांगायलोय ना व बाळजाबाई, ह्या पोरीनं चोरी केली हाय म्हणजे तर या पोरीनं चोरी केली हाय. त्याबरोबर आता इथे घरी
असते ती म्हणजे पूजा. आणि पूजाला सुद्धा आता काळजी वाटत असते की काय झालं असेल तिकडे, आई कधी येईल, आई कधी येईल, कधी मला इकडे येऊन सगळी माहिती देईल. तर इकडे सावित्री म्हणत असते, आज पावतर ही पोर माझ्या घरात राहिली आणि माझ्या घराचा सत्यानाश विस्फोट केला बघा. हिला जेव्हापासनं माझ्या कुकवाच्या धन्यानं घरला आणली तेव्हापासनं आमच्या घरावर नुसतं कर्ज आणि कर्जच वाढलं. माझ्या नवऱ्याचं सपान होतं इरीला पाणी लागावं, आमच्या इरीला कधी बी पाणी नाही लागलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा नवरा बी गेला माझ्या कुकवाचं धनी मला सोडून गेलं. ते समजा या कार्टीमुळं, या काळुंदरीमुळं, या पांढऱ्या पायाच्या अवदशीमुळं झाले. ही पांढऱ्या पायाच्या अवदसा आमच्या घरला येईस पावतर आम्ही सुखानं 4 घास खात होतो बघा. पण ह्या अवदशी आली आणि आमच्या घराचं वाटोळं झालं. घराचा इस्कोट झाला, घरास झाला बघा. बाळजाबाई तुम्ही हिला शिक्षा द्याच. कशावरनं ही चंद्रिका काय कोणी ना आणली आहे ती खरं आहे म्हणून समज, कशावरनं हे समज खोटं नाही. ही पोर पैशांसाठी हे समज करत नाही. त्याबरोबर आता चंद्री म्हणत असते, वय बरोबर आहे, कृष्णानं मला पैशांसाठीच हे समज बोलायला लावलं होतं. त्याबरोबर मग बाळजाबाई म्हणतात, कृष्णे तू असं काय करशील यावर आमचा विश्वास नव्हता बघ बाई. पैशांसाठी तू एखाद्या पोरीच्या मजबुरीचा फायदा घेशील वय? लाज नाही वाटली तुला रांगडे पाटलांची सून असताना हे समज कराया? त्याबरोबर आता लगेचच सावित्री म्हणायला लागते, बाळजाबाई लाज वाटाया आधी लाज असावी बी लागत्या की, लाज असल तेव्हा वाटेल नवं या कार्टीला. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणत असतात, तू जे काही वागले आहेस ते लई चुकीचं आहे बघ. तू आता पावतर हे समज करायला नगं होतंस. तू रांगडे पाटलांच्या घराण्याला बट्टा लावलेला आहेस. त्याबरोबर आता लगेचच पुढे दुष्यंत हा कृष्णाकडे बघून डोळे बंद करतो आणि कृष्णाला म्हणतो, जे बोलतायत ते सगळं लोकांना बोलून घेऊ दे. तर बाळजाबाई म्हणत असतात, लाज वाटायला लागल्या आम्हाला तुला आमच्या घरची सून म्हणून घेताना. तर लोकंसुद्धा कृष्णाला नावं ठेवायला लागतात. दुष्यंत म्हणतो, झालं सगळ्यांचं बोलून, आता मी बोलू? त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, अरे दुष्यंत आता तू काय बोलणार आहेस? दुष्यंत म्हणतो, मी नाही, चंद्री स्वतःच्या तोंडाने खरं बोलणार आहे. त्याबरोबर मग आता लगेचच बाळजाबाई म्हणतात, चंद्रीनं आता खरं सांगितलं की मग? त्यावर दुष्यंत म्हणतो, आई हे खरं नाही आहे. आणि मग आता चंद्रीचं जेव्हा ते दोघंजणं पोलिसांच्या वेशात तिथे स्टेटमेंट घेत होते त्यावेळेस जे रेकॉर्डिंग होतं ते सगळं रेकॉर्डिंग आता गावातल्या सगळ्यांना आणि सावित्रीला ऐकवलं जातं. आता मग मात्र सावित्रीची बोलती पूर्णपणे बंद होऊन गेलेली असते. सावित्री मनातल्या मनात म्हणत असते, दुष्यंत सरकारांनी तर ह्या 12 जवण्याच्या कार्टीला वाचवण्यासाठी पुरं प्रयत्नच करून ठेवलेले आहेत. अवदसा मेली, पनवती मेली. त्याबरोबर आता सावित्रीचं तोंड हे बघण्यालायक झालेलं असतंय. पण आता सावित्रीला गप्प राहण्याशिवाय दुसरा काही बी पर्याय नसतो. तिचा पिल्या नसतोय की एकदा का दुष्यंतच्या आयुष्यातनं कृष्णा बाजूला झाली की मग ती कृष्णाची आणि पूजाची जागा दुष्यंतच्या आयुष्यात आणि दुष्यंत आणि पूजाचं लगीन लावून देणार आणि कृष्णाच्या वाटचं सगळं सुख पूजाला मिळणार. पण आता मात्र असं काहीच घडत नाही, कारण दुष्यंत हा स्वतःहून कृष्णा निर्दोष आहे हे पुरावं गोळा करून आणतो आणि सिद्ध करून दावतो की त्याची बायको निर्दोष आहे. त्याच्या बायकोनं कुठल्याही पद्धतीची चोरीमारी केलेली नाही, उलट तिला ह्या समद्यात अडकवलं आहे. दुष्यंत आता म्हणत असतो, आता तरी पटतंय ना सगळ्यांना की कृष्णा निर्दोष आहे म्हणून, की अजूनही कोणाच्या मनामध्ये काही शंका कुशंका आहेत? नाही, जर असतील तर आत्ताच्या आत्ता ताबडतोब इथल्या इथं सांगून टाका. इथल्या इथं सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील. पण पुन्हा पुढे जाऊन जर माझ्या बायकोवर कोणी चिखलफेक केली, कुणी तिच्यावरती आरोप केले तर मात्र याद राखा, गाठ दुष्यंत रांगडे पाटलाजवळ आहे. अरे मला तर आश्चर्य वाटतंय तुम्हा सगळ्या गावकऱ्यांचं. याच कृष्णाच्या लग्नासाठी, याच कृष्णाच्या हक्कासाठी तुम्ही सगळेजण माझ्या आईच्या चारित्र्यावरती चिखलफेक करत होतात, माझ्या आईच्या न्यायावरती चिखलफेक करत होतात, माझ्या आईच्या अस्तित्वावरती बोटं उचलत होतात की तुम्ही काही करू शकत नाही वगैरे म्हणत होतात. आणि आज त्याच कृष्णाच्या विरोधात तुम्ही उभे राहिलात. एकदाही तुम्हाला असं वाटलं नाही का की कृष्णा हे सगळं करू शकत नाही म्हणून? एकदाही तुम्हाला परत कृष्णाशी बोलावं वाटलं नाही का? कृष्णाला विचारावं असं वाटलं नाही का? कृष्णाने हे सगळं केलं आहे असं तुम्हाला वाटूच कसं शकतं? कृष्णा प्रत्येक अडचणीत जर कृष्णा करत राहता तर मग कृष्णाच्या अडचणीत कृष्णाची साथ द्यावी असं एकालाही वाटलं नाही. सगळ्यांनी कृष्णाला दोष दिला. कृष्णा, आजच्या नंतर पुन्हा तू सुद्धा ह्या गावकऱ्यांच्या बाबतीत अशीच वाग, कठोर हो आणि कुणाची बी मदत करायला कधीच पुढं जाऊ नकोस. त्याबरोबर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही शांत व्हा. दुष्यंत म्हणतो, अगं कसा शांत होऊ? बघतीयस ना, पुराव्यानिशी एवढं आपण सिद्ध करत होतो तरीसुद्धा काही बावळट लोक अजूनही त्या चंद्रीची बाजू घेत आहेत. मूर्ख आहेत का काही लोक की डोळ्यावरती आंधळेपणाची पट्टी बांधून फिरतात? जाऊ दे, मला तर ना काही बोलायचंच नाही आहे या गावाबद्दल, इथल्या लोकांबद्दल.
ही पीपल आर सो इरिटेटिंग. त्याबरोबर आता इंग्रजी कोणाला कळत नाही, मग दुष्यंत मराठीत सांगतो की तुम्ही सगळे खूप त्रासदायक आहात. तुम्ही कधी काय वागाल, कधी काय कराल, कोणालाच सांगता येत नाही. गॉट इट. त्याबरोबर आता गॉट इट शब्दाचा अर्थ सुद्धा कोणाला कळत नाही, मग दुष्यंत म्हणतो कळालं सगळ्यांना, पण पुढच्या वेळेपासून माझ्या बायकोच्या बाबतीत आणि मुळात रांगडे पाटलांच्या बाबतीत बोलताना 100 वेळा विचार करा. माझी बायको चोर नाही, समजलं. आता दुष्यंत जेव्हा माझी बायको चोर नाही असं वाक्य कृष्णाबद्दल सगळ्या गावकऱ्यांसमोर बोलतो, तेव्हा मात्र कृष्णाला लईच जास्त आनंद झालेला असतोय. अगदी आनंद कृष्णाचा ओसांडून वाहत असतोय. त्यानंतर मग आता दुष्यंत कृष्णाला स्वतःहून हाताला धरतो आणि म्हणतो कृष्णा चल. आणि मग आता दुष्यंत हा कृष्णाला सगळ्या गावकऱ्यांच्या समोर मानाने पुन्हा एकदा रांगडे पाटलांच्या घरामध्ये घेऊन जाताना म्हणत असतो, कृष्णा, आई तुला म्हणाली होती की जर तुझ्यावरचा आरोप सिद्ध झाला तर ती तुला ह्या घराच्या बाहेर काढेल आणि जोवर तू निर्दोष आहेस हे सिद्ध होत नाही तोवर तू घरात यायचं नाहीस. पण आता तू निर्दोष आहेस आणि आजच्या नंतर पुन्हा कधीच तुझ्यावर कोणीही काहीही आरोप जरी केले तरीसुद्धा तू रांगडे पाटलांच्या घरातून बाहेर जाणार नाहीस, हा शब्द माझा आहे तुला. त्याबरोबर आता कृष्णा खूपच जास्त खुश होऊन जाते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, एखाद्या पोरीला तिच्या कुकवाची साथ मिळाली की नाही की तिच्यासाठी समज काही सोपं होऊन जातं. तुम्ही जिथं माझ्या जोडीला आलासा ना मला निर्दोष सिद्ध कराया, तिथंच मला ठावं होतं की मी या समद्यातनं बाहेर पडणार आणि सुटणार बी. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा, आय एम रिअली व्हेरी सॉरी, पुन्हा मी असं नाही वागणार. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, तुम्ही मला एवढी मदत केली सा, माझ्या पाठीशी उभं राहिला सा, ह्याच्यापेक्षा जास्त अजून मला काय हवं होतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. मम्मी तू येडी आहेस काय गं? ते वाजवत